नमस्कार मित्रांनो, तुम्हाला दाढीचा खूप त्रास आहे का? तुमची दाढ दुखती का? दाढ ठणकते का तुमची? तुम्हाला दाढ दुखल्यामुळे झोप येत नाही आहे ना, रात्रात झोप येत नाही. टेन्शन घेऊ नका. आता मी तुमच्यासाठी इतका आयुर्वेदिक विलाज आणलेला आहे आणि मी तिथंच उभा आहे. आयुर्वेदिक कुठं पण भेटतो. तेव्हा माझ्या पाठीमागे जे झाड दिसतं तुम्हाला, कदाचित तुम्हाला ते ओळखू येत नाही, मी तुम्हाला जवळून दाखवतो. या माझ्या पाठीमागे चलो वाव, लय सुपर झाड आहे, सुपर एकदम एक नंबर. एकदा असं बी पाहून घ्या. पानावून कळू राहिलं का तुम्हाला नेमकं कशाचं झाड येतं? नाही ना, जवळून दाखवतो जरा. दिसतं का? आता तरी ओळखलं नसन मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मी, हे झाड आहे पहा उंबराचं. तेव्हा आमच्या घरचे तोड राहिले. दाखव पानं घे का इकडं मित्रांनो. हे झाड उंबराचं आहे आणि याचे जे पानं आहे ना, तेव्हा आमच्या घरच्यांना तोडले. आता तेव्हा या असे पानं तोडायचे आणि हे पाय इथं त्याच्यात चिक निघून हे बा, चिक गळू राहिला बा आता खाली. मित्रांनो कशी दाढ दुखू द्या तुमची, कशी बी याचे पानं घ्यायचे आणि असे ना, असे तिथे दाढ किडेले ना, तिथे याचा चिक लावायचा. इमानदारीने सांगतो तुम्हाला. कशाचा? या उंबराच्या झाडाच्या पानातून जे चिक निघतो का, कमटीतून याच्यातून त्याचा चिक आहे ना, दाढी लावायचा. दाढीला तुम्हाला सांगतो मी कशी दाढ दुखू द्या तुमची, कशी बी. पानं पहा ध्यान धरून. उंबराचं झाड आहे. अजून तुम्हाला फोड बी दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला पुरं शोर होऊन जाईल. तेव्हा त्याला नवीन नव्हती आलेली. आता उंबराचं झाड आहे, लोक पूजा बी करते. खाली पहा कोणीतरी मेणबत्ती आपलं हे लावलं होतं, पत्नी आहे का. उंबराचं झाड एकदम ओरिजिनल मित्रांनो, एकदम रामबाण इलाज आहे. चांगले चांगले लोकांना म्हणजे आयुर्वेदिक लोक वापरत होते पहिले हे. मला आता तुम्ही विचार करा मला कसं काय माहिती. तर मित्रांनो माझ्या काल आहे ना, टपरीपासून एक व्यक्ती घेऊन चाललो होते मी. इंस्टाग्रामवर ती रील बनवून टाकली, परंतु मला प्रॉपर झाडात सगट ही रील काढायची होती. मला झाडापाशी उभं राहून ही रील काढायची, म्हणजे कारण जेणेकरून तुम्हाला विश्वास येईन बा हे ओरिजिनल आहे का काय. कारण ते बाबा हातात घेऊन चालले होते, म्हणून ती रील मी नुसती इंस्टावरच टाकली. मला आता मी स्वतः झाडापाशी जाऊन त्याचे पानं तोडून तुम्हाला दाखवून हे उंबराच्या झाडाचे पानं आहे. आणि कशासाठी तिथे तर खूप प्रतिसाद भेटला. माझ्या तिथं कम से कम 5 लाख लोकांना ती व्हिडिओ मला पाहायला इंस्टाग्रामवर. विनोद आदमाने म्हणून माझी आयडी पा 16-18 किती 5 लाख लोकांना कालची रील माझी पाहिलेली. आणि आता मी यूट्यूबवर टाकून राहिलो, कारण माझ्या मित्राचा तिला जसा फायदा झाला तसा यूट्यूबवर बी फायदा झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला बरं वाटलं पाहिजे आणि दाढीच्या त्रासापासून तुम्ही मुक्त झाले पाहिजे. आहे की नाही का? काय करायचं येतं? या बा हे जे पानं असतात ना, या बा याच्यात हलक्या हलक्या इथे दाखव. हे तुम्हाला इथं आहे ना, चिक याचा चिक निघतो बा, दिसतो का? या असा चिक निघतो, तो चिक लावायचा फक्त ध्यान धरून. काहीच करायचं तुम्हाला. सकाळी उठले चहा नाही प्यायची, काय नाही प्यायचं. सकाळी झोपेतून उठले ना, याचं त्याचे 2-3 असे पानं तोडायचे, त्याच्यातून पांढरा चिक निघतो बा. या बा तुम्हाला असं दाखवते बा, असं निघू राहिलं. या बा एकदम ठळक दाखवतो. या बा कसा दिसला का, कसा पांढरा असा चिक निघतो मित्र. आणि तो लावायचा बस. दिवसातून कधी 2 टाइम कधी केलं तुम्ही, एक सकाळी एक संध्याकाळी, तुमच्या दाढीला कधी ते ठणकीला कधी न फरक पडला तर काय गोष्ट राहिली मित्र. हा नुसका जरूर वापरा आणि याचा लाभ घ्या. झाड पाहून घ्या एकदा. उंबराचं झाड आहे आणि उंबराच्या झाडाखाली मी उभा आहे ना. आता तुम्हाला लाईव्ह दाखवलेले तिकडून पान तोडताना. त्या बघायचे पानं आलेले दिसते का? तर जेणेकरून तुम्हाला विश्वास बसला पाहिजे या माझ्या व्हिडिओवरती आणि तुम्ही करतात आणि काहीच होत नाही मित्र. हे बा आहे मी स्वतः तोंडात काहीच होत नाही, काही साईड इफेक्ट काही नाही. आयुर्वेदिक आहे आणि तुम्ही बरे होतात. दाढीसाठी खास. ओके. ऊन खूप आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी उन्हात उभा राहून एकदम ठळक निघावं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि या झाडाचा पानाचा वापर करा आणि आपलं दुःख तकलीफ दूर करा. आणि आपले होईन तेवढे मित्र त्यांना पण सांगा की उंबराच्या पानाचा चीक लावल्यानं दाढ बरी होती. ओके. चला मग आता जय हिंद, जय महाराष्ट्र.